कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर तालुक्यातील सागवे येथील नारायण गणेश विद्यानिकेतन माध्यमिक हायस्कूलच्या शिक्षकाला आपल्या शाळेतील 9वी-10वीच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अश्लील स्पर्श करण्याचा ठपका ठेवत पालकांनी अखेर आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने या शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। मागील 10 महिन्यांपूर्वी याच शिक्षकाची पालकांनी शालेय समिती तसेच मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती। त्यानुसार या शिक्षकावर तात्पुरती कारवाई म्हणून त्या शिक्षकाची एकतर बदली व्हावी किंवा शिक्षकाने शाळेत येऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता। या शिक्षकाने स्वतः गुन्हा देखील कबूल केला होता। तरी देखील शालेय शिक्षण समिती तसेच मुख्याध्यापकांनी या शिक्षकाच्या 10 महिन्याचा पगार दिला कसा काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी या शिक्षकाला शाळेत हजर देखील करून घेण्यात आले। यानंतर पालक आक्रमक झाले आणि आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच या शिक्षकावर कायमस्वरूपी शिक्षा व्हावी यासाठी नाटे पोलिसांना पाचारण करण्यात आले। या शिक्षकाला नाटे पोलिसांच्या स्वाधीन करून पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत। उद्यापासून आपले मुला कोणी शाळेत पाठवा। शाळेबद्दलची बरीचशी माहिती अनेक वक्त्यांनी आता दिलेली आहे। तर अशा प्रकारच्या वाचनानंतर शिक्षक जर एखाद्या शाळेत असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना कशा प्रकारच्या ज्या भावना असतात त्या भावना व्यक्त होत आहेत अनपेक्षित। सुरुवातीपासून जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगला आम्ही होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही ह्या शिक्षकाला शाळेत हजर करणार नाही आणि त्याच्याकडून खरंच वाईट कृत्य घडलेलं आहे। आम्ही एक महिला आहोत आणि आज आमच्या शाळेत जरी मुली नसल्या तरी अजून या पाठवून येणार आहेत आणि आम्ही त्या मुलीसाठी गप्प राहू शकत नाही, कारण आम्ही एक लेडीज असल्यामुळे आम्हाला त्यांची कळकळ माहिती आहे। आज त्या मुलींना सांगण्यात आलं की आम्ही शिक्षकांना पाठवणार नाही शाळेत, त्यामुळे त्या मुली पण बिंदास होत्या आणि आज त्यांना हजर केलंय। मला वाटतं की त्या मुली आता कोणाकडे म्हणजे त्यांना काय वाटणार की आता जर ते शाळेत शिक्षकांना जर आम्ही आता हजर केलं तर यापुढे त्या शिक्षकांचाही धीर चपडा, त्यांना असं वाटणार की मला एवढं सगळं करून सुद्धा मी ह्या शाळेत आलोय म्हणजे मी काही करायला मोकळा आहे। आणि हा सहवास जरी 4 मुलींना आवडला तरी एखाद्या मुलीला तो सहवास आवडू शकतो आणि त्याच्यातून एखादी जर वाईट घटना घडली तर त्याला कोण जबाबदार? गेटच्या बाहेर असतील तर उद्या सकाळी मुलींवर एखाद्या अत्याचार समजा झाला तर हे सांगू शकतात, नाहीतरी मुख्याध्यापक डोळे वटारून मुलींना शाळेत बसवतात, वर्गात बसवतात ना, तसं त्यांना सांगू शकतात की बाबा रे तुम्ही वर्गात बसा, असं कोणाबद्दल काही बोलायचं नाही। मग आमच्या मुली अत्याचार सहनच करत राहणार। आम्ही जर आज पालकांनी जर याच्यात लक्ष नाही दिला आणि संस्थेने याचा आधी पहिला विचार संस्थेने करावा की अशा शिक्षकामुळे आपली शाळा राहायला पाहिजे की जायला पाहिजे। असा शिक्षक असेल ना तर खरोखर आम्ही आमची मुलं ग्रामस्थ आमचे सांगतात आणि पालक उद्यापासून आमची मुलं शाळेत एकही येणार नाही। जेवढे पालक आले त्यांची मुलं शाळेत येणार नाही। त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्याध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्था हे सर्वस्वी जबाबदार असतील। आम्ही त्याच्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही। आम्ही उद्यापासून आमची शाळेत मुलं पाठवायची बंद करतोय काय याचा प्रशासनाने विचार करावा आणि लवकरात लवकर याची दखल घ्यावी। आज आमच्या शाळेत म्हणजे नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन सागवे या शाळेत जो काय प्रकार आज 10 महिन्यापूर्वी घडलेला होता सप्टेंबरमध्ये, त्या संदर्भात आज त्या शिक्षकाला म्हणजे ते मोहिते म्हणून त्यांना आज शाळेत हजर करून घेतले। म्हणून एवढे सगळे ग्रामस्थ आणि पालक इथं आलेले आहेत। आमचं एवढंच आहे की हा शिक्षक आम्हाला इथं नको आहे आणि इथं जर तो शिक्षक हजर होणार असेल तर उद्यापासून आमची या शाळेत अजिबात एकही मूल येणार नाही आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी। नाही आता ग्रामस्थ आलेले आहेत त्यामुळे कसं झालंय की चर्चा चालू आहे, त्यामुळे त्याशिवाय मी काय बोलू शकत नाही। पण मला सांगा 10 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 10 महिन्यापूर्वी तेव्हापासून तुमच्या लक्षात नाही येत नाही का ती गोष्ट की अजून थांबायला लागते? नाही, ग्रामस्थांनी संस्थांनी मुख्याध्यापकाच्या चर्चेमध्ये त्याला बाहेर घालवायला ठरवलं होतं ना। हां, मग प्रस्ताव पेंडिंग आहे त्यांचा। प्रस्ताव पेंडिंग आहे। पेमेंट कसं काय केलं त्यांचं? मस्टर कसं काय केलं त्यांच्यापर्यंत? त्यांचं पेमेंट काढलं जाणार नव्हतं ना, ते मस्टर कसं काय केलं त्यांच्यापर्यंत ते जरा सांगा। नाही यावर काय भाष्य करता येणार नाही। ओके, बरं त्यांनी आपला गुन्हा हे केला होता, कबूल केला होता तुमच्यासमोर, ठीक आहे।
म्हणजे तुम्ही ह्या संदर्भात काय बोलू इच्छित नाही? तेव्हा मॉब आता, कारण मी पण ट्रेनला गेलो होतो त्या शनिवारी नव्हतो मी. सोमवारी डायरेक्ट मॉब आला आणि डायरेक्ट हॉलमध्ये जे ह्याच्यावर चर्चा झाली ना, हां, प्रत्यक्ष हातात मुख्यावर काहीच नव्हतं. अच्छा. मग शाळेचं रेप्युटेशन म्हणून या ठिकाणी सर्वांना मग त्या ठिकाणी तडजोड केली. त्याचा विनंती करून त्याला बाहेर काढायला ठरलं. हां, त्याच्यावर तो बाहेर होतो, त्यावर आज शाळेत होता. अच्छा. मग आज आल्यानंतर तुम्ही काय बोलला नाही का त्यांना, किंवा तुमचा निर्णय तुमचा झालेला नाही आहे? आल्यानंतर त्याला काय सांगितलं, या ठिकाणी तू तिला बस, त्याचे भाऊ आलते तिला बसा म्हणलं. माझं पहिला प्रवेशोत्सव आहे, पहिल्या दिवशी मुलांचं पुस्तक वाटप घ्यायला पाहिजे, होय. तो कार्यक्रम माझा आहे. त्यामुळं मला आत्ता त्या भाष्यकारांना समजते लोक येऊन देत काय ते बोलू नको. बरं, मग त्यांचं पेमेंट कसं निघालं ते काय सांगाल की नाही? नाही, त्याच्यावर आता काय बोलता येईल नाही. असं खरोखर घडलेलं असेल तर त्याला माफी असता नाही. कारण काय माहिती आहे, पगार काढला गेला म्हणजे मस्त बाहेर गेलं, मास्टर नाही सही झाली, हजेरी त्यांची हे झाल्यानंतरच पगार निघाला असणार ना. म्हणजे 10 महिने ते शाळेत आले किंवा नाही आले विषय एक. पण त्यांना मी स्ट्रिक्टली परवा सांगितलं होतं, जेवढं आहे त्यांची रजा तेवढी कापून घ्या, काय असेल ती तसे त्यांनी अर्ज मला वाटतं दिलेले होते, ते त्यांनी सांगितलं होते त्यांच्या रजेचे आहेत. त्यांनी बाहेर याच्यावर काम करायला याला अर्ज मध्यंतरी दिलेला होता. म्हटलं पगार देत आहेत तर काम हे केलेलंच पाहिजे, बरोबर. त्याप्रमाणे त्यांना त्या ह्याच्यावर पाठवलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती, जो पगार घेतलेला आहे तो रिकवर करा, नंतर मी स्वतः पोलीस तुमच्या एज्युकेशन ऑफिसला कळवीन असं सरळ की स्कूल कमिटीच्या मिटिंगला त्यांना सांगून टाकलेलं आहे.